ओटी काही काल हारात तिथे ठेवली होती ग. रेडी? हां. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. चल दीदी तू पुढे पुढे हो आणि सर्वांना जिना चढताना वगैरे सर्व सर्व हलकी रांगोळी. स्टॉप करून पुढे जा. स्टॉप करून इकडे हे कर. इकडे मग ते बंद करून इकडे जा. चल झालं सेटिंग हो हो. पाठीमागे घे सर्वांची. पाठीमागे घे सर्वांची. येऊ दे मला. येस. जवळीच स्टॉप कर भाई. तू आता मध्ये जा. बस आता. स्टेज वगैरे घेईला शूटिंग करून बाकी आता सर्व बसल्यानंतर घे. विश्ववंदनीय महामानव शांतिदूत तथागत भगवान बुद्ध, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना किंवा अभिवादन करून त्यांच्या विचारांना अभिवादन करून या ठिकाणी श्रद्धा संपन्न वाघमारे परिवार यांच्या गृहप्रवेश विधीच्या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना या ठिकाणी
बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून या ठिकाणी वाघमारे परिवारांना सूचना आहे. आपण या ठिकाणी महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पुष्प धूप दीपाने या ठिकाणी पूजन करावं. आयुष्यमान बौद्धोपासक मनोहर रामाजी वाघमारे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका बबिता मनोहर वाघमारे या दोघंही पती पत्नी यांना मी सूचना करतो की आपण बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचे या ठिकाणी पुष्प धूप दीपाने पूजन करावे. दोन्ही हाताने भगवंताला ठेवा किंवा दोन्ही हाताने हे बाबासाहेबांना हात टाका. दोघ जण हात लावा. बाबासाहेबांना ते काढतात ते त्यांचे काम करतात ते बरोबर करतात. ठीक आहे. छोटे भी अंडे होते छोटे भी खाली बसून गुडघ्यावर बसून वंदन करा. बुद्धां नमामि. मागे आयुष्यभर जुळून राहा. बुद्धां नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. त्याचप्रमाणे बौद्ध उपासिका पायल मनोहर वाघमारे हे सुद्धा या ठिकाणी पुष्प धूप दीपाने पूजन करतील. दोन्ही हात दोन्ही हाताने बाबासाहेब असं खाली बसा गुडघ्यावर. तीन वेळ दर्शन करा. बुद्धां नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. त्याचप्रमाणे आयुष्यमान बौद्ध उपासक पवन मनोहरराव वाघमारे हे दोघं सुद्धा या ठिकाणी पुष्प धूप दीपाने पूजन करते. दोन्ही हाताने बरोबर करा ठेवा. असं
तिला सांगितलं. जमा खाली मेणबत्ती बघून लाव जरा. अशा प्रकारे या ठिकाणी वाघमारे परिवाराच्या वतीने पुष्प धूप दीपाने पूजन झालेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी खरं तर भक्तीजी उपलब्ध झाले, ज्यांनी भक्तीजींना बार बार वेळोवेळी कॉन्टॅक्ट केला आणि या पूजेला ज्यांच्यामुळे भक्तीजी उपस्थित झाले असे जाधव साहेब यांना सुद्धा या ठिकाणी सूचना करतो की आपण सुद्धा या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पुष्प धूप दीपाने पूजन करावं. कविताबाई जाधव हे दोघं सुद्धा या ठिकाणी पुष्प धूप दीपाने पूजन करतील. या बाबासाहेब काढते मी. बोलू नका, त्याच्यात रेकॉर्डिंग होती, त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग होती. चटका लागला करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. त्यानंतर आपण सर्वजण या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर पूजा करणार आहोत आपण. तर अशा प्रकारे या ठिकाणी वाघमारे परिवाराच्या वतीने पुष्प धूप दीपाने या ठिकाणी पूजन झालेले आहे. विधिवत कार्यक्रमाला सुरुवात करूया. कार्यक्रमाला सुरुवात करत असताना या ठिकाणी सर्व उपस्थितांना महत्वाच्या 2 सूचना आहेत. सूचनेकडे सर्वांनी बारकाईने लक्ष द्यायचं आहे. पहिली सूचना अशी आहे की ज्यांच्याकडे कोणाकडे आपला मोबाईल असेल, त्यांनी आपला मोबाईल फक्त 20 मिनिटांसाठी आपला मोबाईल सायलेंट मध्ये करून ठेवायचा आहे. या ठिकाणी या पूजेच्या कार्यक्रमामध्ये आपल्या वैयक्तिक मोबाईलमुळे अडथळा निर्माण होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. बऱ्याच ठिकाणी काय होतं, कार्यक्रम चालू असते, वंदना प्रवचन चालू असते आणि मधातच कोणाच्या तरी मोबाईलची मोठ्याने बेल वाजतं आणि सर्व लोकांचं लक्ष त्या मोबाईलच्या बेलकडे जातं. आणि म्हणून आपल्या वैयक्तिक मोबाईलमुळे या पूजेच्या कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. पूर्व सूचना देऊन सुद्धा एखाद्याच्या मोबाईलची बेल यदाकदाचित जर वाजली तर तो मोबाईल या ठिकाणी जप्त केला जाईल आणि 500 रुपये दंड राहील. आणि म्हणून 500 रुपये दंड भरण्याची वेळ आणि मोबाईल जप्तीची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून ज्याचा त्याचा मोबाईल सायलेंट करून ठेवायचा आहे. दुसरी सूचना अशी आहे की हा कार्यक्रम बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून एका बौद्ध भिक्खूंच्या हस्ते हा विधी संपन्न होत आहे. हा विधी पूर्णतः पार पाडेपर्यंत कोणीही आपसामध्ये बोलायचं नाही. ज्यांना गपचूप राहणं जमतच नाही, ज्यांना जास्तच बोलायची सवय आहे, त्यांच्यावर बंधन नाही. त्यांनी आपल्या जागेवर उठायचं आणि खाली वाघमारे परिवाराने मोठ्याला 2 रूम बांधलेले आहेत, त्या रूम मध्ये जाऊन खुशाल गप्पा मारायच्या. परंतु इथे कार्यक्रम चालू असताना आपसामध्ये कोणीही बोलायचे नाही. बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम चालू असताना लोक इकडे कार्यक्रम चालू असते, भक्तींची वंदना प्रवचन चालू असते आणि लोक खाली मान घालून बारीक हळूच गप्पा करतात. तुमच्या लहान मुलीला मुलं काय आहेत, तुमचा लहान जावई काय करतो, ती साडी कोण्या दुकानातून घेतली, तू कुठे घेतली, कपडा लय छान निघला. म्हणजे आमच्या घरगुती गप्पा इथं कार्यक्रमामध्ये. आणि कार्यक्रमातून घरी गेल्यानंतर मग कार्यक्रमातल्या गप्पा, कार्यक्रम काय छान झाला, काय भोजन चांगलं बनवलं होतं, काय भक्ती झाले होते, काय प्रवचन झालं होतं. आणि म्हणून अशा प्रकारे हा 2 सूचना तुम्हाला सर्वांसाठी या ठिकाणी महत्वाच्या होत्या. सर्वांनी हात जोडावं. सर्वांनी हात जोडून हातामध्ये जीव नाही राहिला, जसं काय हात जळून गेले, जसं काही. आणि म्हणून असे छातीशी हात जोडायचे आणि शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलावं. अरहं सम्मा संबुद्धो, अरहं सम्मा संबुद्धो,
भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। दर्शन करा। स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। दर्शन करा। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। ओकास वन्दामि भन्ते द्वारतेनं गतं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते। द्वितीयंपि तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतेनं गतं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते। ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते। द्वितीयंपि तृतीयंपि अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। आणखी दोन वेळा म्हणा। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। त्रिशरणेन सदिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा प्रमादेन सम्पादेथ। आम बनते हो। साधु साधु साधु। सर्वांनी 3 वेळ वंदन करा।
त्यानंतर या ठिकाणी बुद्ध पूजापाठ वंदना कीर्तन वंदना परित्राण स्वतःपठण होईल. ज्यांना कुणाला बुद्ध पूजापाठ वंदना म्हणता येत असेल त्यांनी सोबत बोलायचं आहे आणि म्हणता येत नसेल आणि म्हणता येत नसेल घर नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. वनगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्दस्सं श्रीपादस्वरूर्वे. पूजेमि बुद्धं कुसुमेन नीलं पुण्येन मेतेन लभामि मोक्षं. पुष्पं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं. घनसारप्रदीपेन दीपेन तमदंशिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं. सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धं धमं च संगं सुगततनुभवान् धातून् धातुगव्ये. लङ्काय जम्बुदीपे तिदशपुरवरे नागलोके चतुपे. सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे. सभेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि. वन्दामि चैत्यं सर्वं सर्वठानेषु उपदेशितं. शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. यस्मूले निसिन्नो वंशवारी विजयं अक्कात्. पत्तो सवयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम्. इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता. अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते. वंदन करा. बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. इति पीसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो. विद्याचरण सम्पन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो. पुरुषधम्म सारथे सत्था देव मनुष्याणं बुद्धो भगवति. बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धा अनागता. पचुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा. नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वद. एतेन साक्षवज्रेण भूषिते जयमङ्गलम्. स्वस्थातो भगवता धम्मो सन्देशिको अकालिको. यही पासिको ओपनायिको पाच्यतं वेदितवो वियोगिते. धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता. पचुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा. नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम्. एतेन साच्यवज्रेण भूषिते जयमङ्गलम्. उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं च द्विविधं वरम्. धम्मेयो फलितो दोषो धम्मो खमतो तं भवन्. यं किञ्चे रतनं लोके विद्यते विविधं कुतो. रतनं धम्म समं नत्थे तस्मात् सोत्थे भवन्तु मे. सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो. भुजपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो. न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो. सामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो. यदिदं चत्तारे पुरुषयुगानि अष्टपुरुषपुद्गला एष भगवतो सावकसङ्गो. आहुनय्यो पाहुनय्यो दक्षिणय्यो अञ्जलिकरणीयो. अनुत्तरं पुण्यं खेतं लोको साति. संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. ये च संघा अतीता च ये च संघा अनागता. पचुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा.
नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्च वज्रेण होतु ते जयमङ्गलम् इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं कुजे मे इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया धम्मं कुजे मे इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया संघं कुजे मे अद्धा इमाय पटिपत्तिया जाति जरा मरणं महापरिमुञ्चसा मे इमिना पुण्यकमेनं मामे बालसमागमो सन्तं समागमो हन्तु यावनिब्बाणपात्या देवो वसन्तु कालेनं स सम्पत्ति हेतु च पीतो भवन्तु लोकोचं राजा भवतु धम्मिको इमाय बुद्ध पूजाय कर्ताय शुद्ध चेतसा चिरं चिदन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा इमाय धम्म पूजाय कर्ताय शुद्ध चेतसा चिरं चिदन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा इमाय संग पूजाय कर्ताय शुद्ध चेतसा चिरं चिदन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा दुःखपत्ता च नि दुःखा भयपत्ता च नि भया शोकपत्ता च नि शोका हन्तु सभ्ये पिपाणिनो एतावता च अम्मेहि सब्बतं पुण्यसम्पदं सभ्ये देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु सत्तायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता हन्तु गच्छन्तु देवतागता सवेन्द्रियो विभजन्तु सर्वरोगो विनाशतो माते भवन्तु अन्तरायो सुखी दीर्घायिको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते आयु आरोग्य सम्पत्ति सकलसम्पत्तिमेवं च ततो निब्बाल सम्पत्ति इमिनाते समेजतो इचितं पचितं तुयं क्षिप्पमेव समेजतो सबै पुर्यन्तु चित्तसङ्कप्पा चन्दोपनरसो यथा अभिवादनं शिलेशं नीचं उड्ढापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ते आयुवन्नो सुखं बल बुला साधु 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 सर्वांनी 3 वेळा वंदन करावं बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि तिच्या कानात yes दुःखमुक्तीचा संदेश दिला। जीवन हे क्षणभंगुर आहे, मरणधर्मी आहे असा ज्यांनी या जगाला अनित्यवादाचा सिद्धांत सांगितला, अशी जगतवंदनीय विश्व शांतीदूत महामानव तथागत भगवान बुद्ध महान श्रेष्ठ असा की ज्यामध्ये कुठल्याच प्रकारची उच्च नीचता नाही, भेदभाव नाही, ज्यामध्ये सर्वांना समानता आहे, ज्यामध्ये न्याय नीती समता स्वातंत्र्य बंधुभाव आहे, असा श्रेष्ठ असा पवित्र बौद्ध धम्म, त्याच त्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बौद्ध धर्म हा प्रत्येक मानवाच्या कानी पडावा,
प्रत्येक मानवाने बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून आपलं जीवन व्यतीत करून परिपूर्ण विकारातून, दुःखातून, भयातून, संकटातून मुक्त व्हावं या उद्देशाने भगवंतांनी गेल्या 2500 वर्षापूर्वीपासून भगवंतांनी निर्माण केला असतो आदरणीय पूजनीय भिक्खू संघ. खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हा सर्वांना ज्यांनी माणूस बनविलं, स्वाभिमानानं जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला, ताठ मानेनं जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्रद्धा संपन्न वाघमारे परिवार या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणावरून, वेगवेगळ्या विभागातून आलेले सर्व तमाम बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांना आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खरं तर बोलण्यासारखं खूप आहे, परंतु वेळ बराच झालेला आहे. वेळेअभावी आपण तुमचा वेळ मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही, परंतु या कार्यक्रमाचं महत्व आम्ही बारकाईने समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मनुष्य हा जेव्हा आपल्या मानव योनीमध्ये पदार्पण करतोय तेव्हापासून माणसाच्या मानवी जीवनामध्ये माणसाच्या मूलभूत 3 गरजा मानल्या जातात. त्या महत्वपूर्ण आहेत, ती म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. जगण्यासाठी अन्नाची नितांत गरज आहे म्हणून ही गरज महत्वाची आहे. इज्जत राखण्यासाठी वस्त्राची नितांत गरज आहे आणि म्हणून ही एक महत्वाची गरज आहे. आणि अनेक प्रकारच्या वादळ, वारा, ऊन, थंडी, अनेक प्रकारच्या संकटापासून मानवाचा बचाव व्हावा, संरक्षण व्हावं, ह्या उद्देशाने एक निवाऱ्याची नितांत गरज आहे. त्याच्या व्यतिरिक्त मानवाने गरजा अनेक प्रकारे निर्माण केल्या आहेत. त्याच्या सोयीनुसार त्या गरजा निर्माण केल्या आहेत, ऐक नाही. पहिले जुनं सारवायचं घर होतं, त्याची गरज मग फरशीवर आली. मग साधी फरशी नाही पाहिजे, मग भारीची फरशी पाहिजे. घरामध्ये गरमू नये म्हणून मग घरामध्ये फॅन पाहिजे, गरज निर्माण झाली. फॅनच्या गरजेनं होत नाही, फॅननं बरं वाटत नाही, मग घरामध्ये कूलर पाहिजे, ऐक नाही. मग ही गरज निर्माण झाली. कूलरच्या हवेने काही होत नाही, मग घरामध्ये एसी पाहिजे, थंडावा पाहिजे, ऐक नाही. मग ही गरज निर्माण झाली, ऐक नाही. घरामध्ये चटई जमत नाही, मग खुर्ची पाहिजे, मग खुर्ची आली. खुर्ची जमत नाही, मग चांगली खुर्ची, सोफा सेट आला पाहिजे, ऐक नाही. साधी बाज नाही पाहिजे, मग घरात दिवाण आला पाहिजे, ऐक नाही. साधं नाही पाहिजे, कपाटात राजाराणी कपाट असलं पाहिजे. म्हणजे अनेक प्रकारच्या गरजा माणसाने ह्या नंतर निर्माण केल्या आहेत. परंतु माणसाच्या मूलभूत 3 गरजा, अन्न, वस्त्र आणि निवारा, आणि त्या 3 गरजापैकी महत्वपूर्ण गरज या वाघमारे परिवाराने या ठिकाणी पूर्ण केलेली आहे, आणि ती म्हणजे आपला निवारा. लक्षामध्ये त्यालाच आपण गृहप्रवेश विधी म्हणतोय. काही लोक याला घरभरणी म्हणतात, काही लोक याला वास्तुशांती म्हणतात. आता तुम्ही काय म्हणून आलात किंवा वाघमारे परिवाराने तुम्हाला काय सांगितलं ते तुम्हालाच माहिती. वाघमारे परिवाराने सांगितलं तुम्हाला आमची घरभरणी आहे म्हणून या, का वास्तुशांती आहे म्हणून या, का तुम्ही एखाद्या तयारी वगैरे करून निघलात आणि शेजारच्या बाहेर कोणी विचारलं पाहिजे तुम्ही कुठे चालले, तर तुम्ही म्हणले असाल की आमचे पाहुणे आहेत वाघमारे आणि त्यांच्याकडे वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे, त्यांच्याकडे घरभरणीचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी मला या ठिकाणी सांगायचं आहे की वास्तुशांती म्हणजे काय, घरभरणी म्हणजे काय, हे आम्हाला बारकाईनं समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. जोपर्यंत आम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत तो कार्यक्रम करायला कुठलाही अर्थ उरत नाही. मग तुम्ही कुठलाही कार्यक्रम घ्या, नामकरण विधी असेल, केशकर्तन विधी असेल, गर्भसंस्कार विधी असेल, साक्षीगंधी विधी असेल, विवाह विधी असेल, अंतिम संस्कार विधी असेल, जलदान विधी असेल, किंवा अनेक ज्या काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टी तुम्ही जोपर्यंत बारकाईनं समजून घेत नाही आणि समजून घेऊन त्याप्रमाणे आपण आचरण करत नाही तोपर्यंत ते संस्कार, ते विधी, तो कार्यक्रम करण्याला कुठलाही अर्थ उरत नाही. आज या ठिकाणी वाघमारे परिवाराने आपल्या कष्टातून, मेहनतीतून, परिश्रमातून ही जी काही वास्तू उभी केली, या वास्तूचं आपल्या बौद्ध धर्माच्या विनयाप्रमाणे, बौद्ध धर्माच्या अनुषंगाने एका
बौद्ध भिक्खूंच्या हस्ते, एका धर्मगुरूंच्या हस्ते या ठिकाणी वंदना, परित्राण, पूजापाठ, शील ग्रहण करून बौद्ध धर्मामध्ये महत्वपूर्ण परित्राण पाठ आहे. त्या परित्राण पाठाचं पठण करून, बुद्ध वचन या ठिकाणी पठण करून या वास्तूचं उद्घाटन केलेलं आहे. लक्षामध्ये काही लोक या कार्यक्रमाला घरभरणी म्हणतात, वास्तुशांती म्हणतात. मग वास्तुशांती म्हणजे काय हे आम्हाला कळालं पाहिजे. आता खालच्या पयापासून ते वरच्या छतापर्यंत आपण या बिल्डिंगचा जर विचार केला तर हे तर निर्जीवच आहे की नाही. याच्यामध्ये दुसरं काय आहे? सिमेंट, रेती, विटा, लोखंड, ऐक नाही, दगड, माती, ऐक नाही, हे एकत्र करून ही वास्तू उभी केली. मग या वास्तूला शांत करायचं तर मग हे निर्जीव वस्तू शांत होणार आहे का? आपण या ठिकाणी किती वंदना, प्रवचन, होम, हवन, भजन, कीर्तन, उपवास, तापास अनेक भानगडी करत बसलो तर ही वास्तू शांत होणार आहे का? वास्तू शांतीचा अर्थ काय हे आम्हाला नीट समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. वास्तू शांतीचाच अर्थ असा होतो की या वास्तूमध्ये राहणारा जो काही परिवार आहे, जे काही सदस्य आहेत, त्या परिवाराच्या मनाचे विकार शांत झाले पाहिजे. भगवंत म्हणतात माणसाच्या मनाचे विकार अनेक प्रकारचे, 8 प्रकारचे विकार आहेत की जे माणसाला विकार अधोगतीकडे घेऊन जातात, जे विकार माणसाला त्रासामध्ये घेऊन जातात, जे विकार माणसाला भयामध्ये, संकटामध्ये, बेचैनीमध्ये घेऊन जातात. हे विकार आपण पहिले शांत झाले पाहिजे, शांत केले पाहिजे. पहिला विकार आहे राग, द्वेष, एकमेकाबद्दलचा द्वेष करणं. लक्षामध्ये छोट्या छोट्या गोष्टीहून रागावणं, आणि हे रागाचा प्रकार माणसाला कुठल्या कुठं नेऊन घालते. लक्षामध्ये, आणि म्हणून भगवंत म्हणतात मनाचा विकार राग आहे, हे शांत झाला पाहिजे. द्वेष बुद्धी, एकमेकाबद्दलची द्वेष बुद्धी, द्वेष भावना, हे शांत झाला पाहिजे. मोह, लक्षामध्ये प्रत्येक गोष्टीचा मोह माणसाला हे जास्त असता कामा नये. आणि हे पण विकार भगवंताने सांगितला. आळस, हे पण विकार आहे, ऐक नाही. आणि म्हणून चांगलं काम करत असताना माणसाला आळसपणामुळे चांगलं काम करू शकत नाही माणूस. आणि हा विकार ज्याच्याकडे आहे तो प्रगती करू शकत नाही. आणि भगवंत म्हणतात राग, द्वेष, लोभ, मोह, आळस, वितर्क विचार, द्वेष बुद्धी, एकमेकाबद्दल द्वेष बुद्धी, तिरस्काराची भावना आणि संशय. लक्षामध्ये संशय, एकमेकाबद्दल संशय घेणं, संशयानं घरदार पेटतात, संसार उद्ध्वस्त होतात. लक्षामध्ये, आणि म्हणून हे विकार भगवंत म्हणतात की ज्या घरामध्ये, ज्या मनामध्ये आहे तो मनुष्य मात्र कदापिही जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. ज्या माणसाजवळ हे विकार आहे, मग तो बौद्धधर्मीच असला पाहिजे असं नाही. मग तो बौद्धधर्मी असेल, तो मराठा असेल, केली असेल, माळी असेल, धनगर असेल, कुंभार असेल, चांभार असेल, वडार असेल, भील असेल, तो महाराष्ट्राचा असेल, पंजाबचा असेल, हरियाणाचा असेल, गुजरातचा असेल, तो भारताचा असेल, जर्मनीचा असेल, ऑस्ट्रेलियाचा असेल, स्वित्झर्लंडचा असेल, जगामधल्या कुठल्याही देशाचा, पंथाचा, रीतिरिवाजाचा, जाती धर्माचा माणूस असो, त्या माणसाच्या मनाचे विकार शांत झाले पाहिजे. आणि जोपर्यंत विकार शांत होत नाहीत तोपर्यंत मनुष्य जीवनामध्ये सुखानं, समृद्धीनं, आनंदानं जीवन व्यतीत करू शकत नाही. जोपर्यंत हे विकार शांत होत नाही तोपर्यंत मनुष्य जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. हे विकार ज्या माणसाजवळ आहेत तो मनुष्य कुठल्याही प्रकारची प्रगती करू शकत नाही. ज्या माणसाजवळ 8 प्रकारचे विकार आहेत त्याला समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा मान, सन्मान, इज्जत, स्वाभिमान करू शकत नाही. आणि म्हणून आजच्या या मंगलमय प्रसंगी, या गृहप्रवेश विधीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाघमारे परिवारांना मला या ठिकाणी सांगायचं आहे की आज खरं तर ही बाबासाहेबांची पुण्याई आहे. आज आपण एवढ्या मोठ्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरामध्ये, एवढ्या मोठ्या MIDC एरियाच्या परिसरामध्ये आपण एवढी मोठी वास्तू निर्माण आपण केली आहे की दुसऱ्या तिसऱ्याची कोणाचीही देण नसून ही फक्त आणि फक्त ही बाबासाहेबांची पुण्याई आहे. इतर धर्मामध्ये 33 कोटी देव मानतात. 33 कोटी देवापैकी एकाही देवी देवतांनी आपलं मदत केलं नाही. आपल्याला ताठ मानेने जीवन जगता यावं म्हणून, स्वाभिमानानं जीवन जगता यावं म्हणून बाबासाहेबांनी अहोरात्र प्रयत्न केला. एका पावाच्या तुकड्यावरती अर्ध उपासी पोटी राहून 18 तास अभ्यास करून केवळ आणि केवळ तुम्हा आम्हा सर्वांना जीवन, स्वाभिमानानं जीवन जगण्यासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र प्रयत्न केला. बाबासाहेबांनी स्वतःचा स्वार्थ बघितला नाही. आपल्यासारखा जर बाबासाहेबांनी स्वार्थ जर बघितला असता ना तर बाबासाहेब या
जगामध्ये श्रीमंत राहिले असते, श्रीमंत संपूर्ण धन संपत्ती त्यांच्याकडे अशी लोळण घेतली असते, परंतु बाबासाहेबांनी केवळ आणि केवळ तुम्हा सर्वांना, या देशातील बहुजनांना स्वाभिमानानं जीवन जगता यावं म्हणून बाबासाहेबांनी अहोरात्र प्रयत्न केला. आणि म्हणून आपण जे काही आहोत ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांची पुण्याई आहे. बाबासाहेब नसते तर वाघमारे परिवार यांनी या एवढ्या मोठ्या ऐतिहासिक शहरामध्ये ही एवढी मोठी जागा घेऊन एवढी मोठी वास्तू बिल्डिंग उभी करू शकले नसते. बाबासाहेब नसते तर आमचे वाघमारे साहेब गावाकडे एखाद्या पाटलाच्या शेतावरती मोलमजुरी करण्यासाठी, मजुरीनं कामासाठी तिथे असते. आणि त्या शेतामध्ये, त्या सावकाराच्या, त्या पाटलाच्या शेतामध्ये आमच्या वाघमारे ताई निंदन खुरपण करण्यासाठी तिकडे राहिल्या असत्या, मोलमजुरी करण्यासाठी राहिल्या असत्या. आमच्या मुलींचं शिक्षण झालं नसतं. आम्हाला जाधव साहेबांनी सांगितले की माझ्या दोन्ही मुली इंग्लिश मिडियमला आहेत म्हणे, आहे की नाही. वाघमारे साहेबांची मुलगी परिचय सुरुवातीलाच करून दिला. तर हे जे शिक्षण आहे आपल्यासाठी, शिक्षण दारे बंदच होती, सर्व शिक्षण बंद होतं. पाणवठ्यावरती पाणी भरण्याचा अधिकार नव्हता, माणसाला माणूस म्हणून जीवन जगता येत नव्हतं. परंतु आज एवढं मोठं राज वैभव आलेलं आहे आपल्याला. आमचा एखादा माणूस रस्त्याने चालला ना तर त्या माणसाचा अगदी सूट बूट कोट लगेच टाय वगैरे गळ्यामध्ये घालून असा माणूस ओळखू येत नाही. आमची महिला जर रस्त्याने चालले ना तर आमची महिला ओळखू येत नाही. इतर समाजाच्या महिला आमच्या महिलेकडे बघून असं झुरू लागल्या, तर झुरतात. लक्षामध्ये सर्व गळ्यामध्ये सोनं, कानामध्ये सोनं, आहे की नाही, भारी भारीचे कपडे, आहे की नाही, जशी साडी तसंच ब्लाऊज, जशी साडी तशी टिकली, जशी साडी तशी चप्पल, आहे की नाही. हे सर्व काही मॅचिंगचं युग आलेलं आहे. केवळ आणि केवळ फक्त बाबासाहेबांची पुण्याई आहे. धड अंगावर व्यवस्थित कपडा घालता येत नव्हता आपल्याला, ठिगळं लावणी सुद्धा आपल्याला घालता येत नव्हते. परंतु आज हे राजवैभव, हे जी पुण्याई आली, हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे. आणि म्हणून आजच्या या मंगलमय प्रसंगी वाघमारे परिवाराला मला या ठिकाणी सांगायचं आहे की आज बौद्ध धर्माच्या विनयाप्रमाणे एका बौद्ध भिक्खूंच्या हस्ते या ठिकाणी हा कार्यक्रम, गृहप्रवेश विधीचा कार्यक्रम केला. आणि आता इथून भंतीजी उद्या गेले की या घरामध्ये भंतीजीच्या माघाऱ्या जर बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराच्या व्यतिरिक्त दुसरा विचार जर या घरामध्ये येत असेल, या घरामध्ये दुसरा विचार जर रुळत असेल, तर मात्र ही पूजा करून, भंतीजीला बोलून, भंतींच्या हाताने पूजा करून काहीही अर्थ होणार नाही. बाबासाहेबांच्या त्यागाला, बाबासाहेबांच्या कष्टाला, बाबासाहेबांच्या त्या मेहनतीला, त्या रमाईच्या त्यागाला, कारण रमाई नसती तर बाबासाहेब घडले नसते. रमाईनं आपला संसाराचा प्रपंच पूर्ण सर्व सांभाळला, गौऱ्या विकल्या, मोळ्या विकल्या, लाकडं विकले आणि बाबासाहेबांना मदत केली. रमाईनं जर बाबासाहेबांना मदत केली नसती, रमाईनं बाबासाहेबांना सहकार्य केलं नसतं, रमाईनं जर बाबासाहेबांना बाहेर शिक्षणासाठी जाऊ दिलं नसतं, तर बाबासाहेबांचं एवढं मोठं शिक्षण झालं नसतं. बाबासाहेब बॅरिस्टर होऊ शकले नसते. आणि बाबासाहेब बॅरिस्टर होऊ शकले नसते, बाबासाहेब घटनाकार झाले नसते, बाबासाहेब घटनाकार झाले नसते, तर तुमची आमची काय अवस्था होते. आणि म्हणून रमाईचा त्याग हे फार महत्वाचा आहे, बाबासाहेबांचा त्याग हे फार महत्वाचा आहे. आणि म्हणून आपण प्रत्येक माणसाने बाबासाहेबांचा त्याग लक्षामध्ये घेणं, रमाईचा त्याग लक्षामध्ये घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून वाघमारे परिवारांना आणि वाघमारे ताईंना मला या ठिकाणी सांगायचं आहे की आज भक्तीच्या हाताने पूजा झाल्यानंतर लगेच पाठीमागच्या घरामध्ये म्हणा, बैठक रूम मध्ये म्हणा, इतर देवी देवतांचा विचार किंवा फोटो या घरामध्ये येत असेल. गणपतीच्या 10 दिवसाच्या पिरियड मध्ये बारीकसा गणपती घरामध्ये, गोड दिलाचा दिवा त्याच्यासमोर 10 दिवस जर जाळल्या जात असेल लक्षामध्ये, किंवा इतर सणवार जर या घरामध्ये जर आपण करत राहिला बौद्ध धर्माच्या, तर आपण निश्चितच बौद्ध धर्माच्या विरोधातले आपण माणसं ठरू, बौद्ध धर्माचे, बाबासाहेबांचे आपण गद्दार ठरू. आणि आतापर्यंतचा इतिहास आहे, जे जे लोक बाबासाहेबांचे गद्दार झाले, बौद्ध धर्माच्या विरोधात गेले, ते लोक पूर्ण बेचिराग झालेले आहेत, बर्बाद झालेले आहेत. आणि म्हणून वाघमारे परिवारांना मला या ठिकाणी प्रामाणिकपणाने सांगायचं आहे की आज हे जे काही वैभव आहे हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आहे. आणि आज हा कार्यक्रम झाल्यानंतर या घरामध्ये वावरत असताना बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराच्या व्यतिरिक्त दुसरा विचार जर या घरामध्ये रुळत असेल, बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरांच्या फोटोंच्या व्यतिरिक्त या घरामध्ये दुसऱ्या फोटोंची पूजा अर्चा जर होत असेल, या घरातून जर उपवास तपास होत असेल, या घरातून मुलाचे केस काढण्यासाठी बोकडे जावळ होत असतील, या घरातून अनेक प्रकारच्या कंदोऱ्याचा कार्यक्रम होत असेल, या घरामध्ये इतर धर्माच्या देवदेवतांची पूजा अर्चा होत असेल,
या घरातून इतर हिंदूंचे सण साजरे होत असतील तर हे मात्र आपण निश्चितच या बाबासाहेबांना बुद्ध धर्माला आपण गद्दार ठरणार आहोत आणि असं होणार नाही अशी ग्वाही घेतो। आणि वाघमारे परिवारांना मला सांगायचं आहे की आपण अशा प्रकारचं चांगलं काम करत राहा जीवनामध्ये। आपण जेवढं चांगलं काम करू, जेवढं शुद्ध आचरण करू, जेवढं चांगलं आचरण करू तेवढं मात्र आपल्यासाठी हे चांगलं आहे। आणि म्हणून आपण नित्य नियमानं धर्माचरण करत राहा। नित्य नियमानं सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये सील वंदना घेत चला। बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमांचं दररोज न विसरता न चुकता सकाळ आणि संध्याकाळ बाबासाहेबांच्या बुद्धाच्या प्रतिमेचं आपण पूजन करत राहावं, वंदन करत राहावं, त्यांचे विचार आत्मसात करून आपलं जीवन व्यतीत करत राहावं। बाबासाहेबांचे बुद्धाचे विचार ज्या ज्या व्यक्तीनं घेतले, ज्या ज्या व्यक्तीनं त्याचे पालन केलं, ज्या ज्या परिवाराने त्याचं पालन केलं, ज्या ज्या समाजाने त्याचं पालन केलं त्या त्या लोकांची पुढे आणि पुढे प्रगती होत झालेली आहे, होत गेलेली आहे। आणि म्हणून इथूनही आपली प्रगती करून घ्यायची असेल तर आपल्याला मात्र बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे विचार अंगीकारणं हे अत्यंत महत्वाचं आहे। बोलण्यासारखं खूप आहे, वेळेअभावी मी आपला जास्त वेळ घेता इथेच थांबतोय। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं हित हो, सर्वांच्या परिवारामध्ये सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य संपत्ती बल प्राप्त होत राहो। आपल्या सर्वांना दीर्घ आयुष्य लाभो। आपल्या सर्वांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पौर्णिमेच्या चंद्रमाप्रमाणे परिपूर्ण होत राहो अशी उदात्त मंगल कामना व्यक्त करतो। आणि इथेच माझे लाभलेले 2 शब्द समाप्त करतोय। पुन्हा सर्वांनी साधू 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। कार्यक्रमाच्या सुरुवातीला 2 सूचना दिल्या होत्या, आहेत का लक्षामध्ये? का पुढे पाठ मागे सपाट काही घेणं देणं नाही झालं? असं झालं का? कोणत्या सूचना होत्या? पहिली सूचना होती कोणाच्याही मोबाईलची बेल वाजल्या गेली नाही पाहिजे। कोणाच्याही मोबाईलची बेल या ठिकाणी वाजली नाही, सर्वांचं अभिनंदन। त्याच्यानंतर कार्यक्रम समाप्त होईपर्यंत कोणी आपसामध्ये बोलल्या गेलं नाही पाहिजे, ही दुसरी सूचना होती। कार्यक्रम समाप्त होईपर्यंत आपण कोणीही आपसामध्ये बोललात नाही, त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अभिनंदन। आता कार्यक्रम समाप्त करताना परत मला 2 सूचना आहेत, त्या सूचनेकडे सर्वांनी बारकाईने लक्ष द्यायचं आहे। पहिली सूचना अशी आहे की या ठिकाणी फुलं थोडे कमी आहेत, पब्लिक जास्त आहे, तसे फुलं भरपूर आहेत लक्षामध्ये। फुलं जर व्यवस्थित पुरून वापरले तर सर्वांना पूर्ण उरतील एवढे फुलं आहेत, परंतु आम्हाला असे गच्चकभर फुलं घ्यायची सवय आहे, असे गच्चकभर फुलं घ्यायचे नाही लक्षामध्ये। आणि एका हाताने असे बुद्धाला ठेवायचे नाही, दुरून नाही ठेवायचे, असे फेकून नाही ठेवायचे लक्षामध्ये। डाव्या हाताने अजिबात नाही ठेवायचे, काय काय लोक असा 1.5 हात लावतात लक्षामध्ये, असा 1.5 हात नाही लावायचा लक्षामध्ये। दोन्ही हातामध्ये फुल घ्यायचं, दोन्ही हातामध्ये असं सन्मानपूर्वक आदरपूर्वक आपल्या शुद्ध अंतकरणातून निर्मळ अंतकरणातून भक्तिभावानं दोन्ही हाताने भगवंताला पुष्प अर्पण करायचं। दुसरं एक फुल घ्यायचं दोन्ही हाताने अशामध्ये, दोन्ही हाताने आदरपूर्वक सन्मानपूर्वक महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचे आणि वंदन करायचं। वंदन 3 वेळेस गुडघ्यावर बसून, नुसतं असं असं दर्शन नाही करायचं, असं असं नाही लक्षामध्ये। गुडघ्यावर बसून, गुडघे आहे ना, गुडघ्यावर बसून अभिवादन करायचं 3 वेळेस बुद्धं नमामि, असे जमिनीला हात टेकवायचे, त्याच्यावर डोकं टेकवायचं लक्षामध्ये। 2 गुडघे 2 हात आणि मस्तक, पंचांग प्रणाम आहे की नाही, पंचांग प्रणाम करायचं गुडघे टेकून लक्षामध्ये। नुसते असं दर्शन नाही करायचं, गुडघ्यावर बसून 3 वेळा अभिवादन करायचं, बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अशा प्रकारे, ठीक आहे। आणि 3 वेळा अभिवादन झाल्यानंतर बाजूला व्हायचं, आपण कोणीही गोंधळ करायचा नाही, इथं गर्दी करायची नाही लक्षामध्ये। लॉकडाऊनचा पिरियड आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण कोणीही गर्दी करायची नाही, गोंधळ करायचा नाही, सावकाशपणे यायचं, गुडघ्यावर बसून 3 वेळा अभिवादन करायचं। ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे, ज्यांना मणक्याचा गॅप आहे, मणक्यामध्ये गॅप आलेला आहे लक्षामध्ये, त्यांनी नुसते हात जोडले तर चालतील, परंतु ज्यांना खरंच काहीच त्रास नाही, कुठलाच त्रास नाही, काही तकलीफ नाही, त्यांनी मात्र वंदन करण्यासाठी कुचराईपणा करायचा नाही लक्षामध्ये।
आमच्या समाजामध्ये आम्ही बघतोय खेड्यापाड्यामध्ये किंवा आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी लय लोक कुच्चरपणा करतात ते वंदन करायला, असे वंदनच करत नाही, गुडघ्यावर बसतच नाही, 3 वेळा अभिवादन करतच नाही. आपण सर्वजण खेड्यातले माणसं, आता जरी आपण शहरामध्ये आलो परंतु आपण सर्वजण खेड्यातून आलेलो. आमच्या खेड्यातल्या महिला, आमच्या आई तुरीची डाळ बनवतात, हरभऱ्याची डाळ बनवतात. आपण सर्वजण माहिती आहे आपल्याला, आपण पण बनवत असाल आहे की नाही. आणि आमच्या आई बहिणी तुरीची डाळ बनवताना डाळीच्या तुरी आणि डाळीचे हरभरे रात्रभर पाण्यामध्ये भिजू घालतात. आणि ते ओरिजिनल तुरी आहेत ना डाळीच्या, ओरिजिनल हरभरे असे नरम त्याचे साल्ट नरम होतात. आणि त्याला एकदा ऊन दिलं आणि जात्याखालून भरडलं का त्याचे साल्ट बाजूला निघतात, त्याची डाळ बाजूला निघते आहे की नाही. परंतु त्या तुरीमध्ये आणि त्या हरभऱ्यामध्ये काही कुच्चर तुरी असतात, रात्रभर पाण्यामध्ये राहून कडकच्या कडक निबरच्या निबरच राहतात. त्या हरभऱ्यामध्ये काही कुच्चर हरभरे राहतात, रात्रभर पाण्यामध्ये राहून कडकच्या कडक निबरच्या निबरते नरम होतच नाही. ते तसे आपल्या समाजामध्ये काही कुच्चर हरभरे आहेत, ते गुडघ्यावर बसतच नाही, वंदन करतच नाही. काही कुच्चर तुरी आहेत आपल्या समाजामध्ये, काही ते गुडघ्यावर बसत नाही, वंदन करत नाही, दर्शन करतच नाही अशामध्ये. आणि म्हणून वंदन करण्यासाठी कोणीही कुचराईपणा करायचा नाही, हे आपल्यासाठी आहे, आपल्या हिताने. भगवंतानी पंचांग प्रणाम काही त्यांच्या मूर्तीला दर्शन करायसाठी सांगितलंच नाही, भगवंतानी पंचांग प्रणाम काही त्यांच्या फोटोला दर्शन करायसाठी सांगितलं नाही. पंचांग प्रणाम हे आपल्या शरीरासाठी चांगला आहे. आपण पंचांग प्रणाम केल्यामुळं आपल्या मणक्याचे आजार होत नाहीत, पोटाचे विकार होत नाहीत, माणसाकडला अहमपणा, गर्व, घमेंड हे जे काही अहंकार आहे ना हे नाहीसा होतो. आणि माणसाकडे नम्रता भाव येतो, माणसाकडे आदर भाव येतो माणसाकडे. आणि म्हणून आपण गुडघ्यावर बसून पंचांग प्रणाम करायचा आहे. आणि गुडघ्यावर बसून पंचांग प्रणाम केल्याच्या नंतर या ठिकाणी कोणीही भोजन आहे का, खीरदान, सर्वांना खीरदानाची व्यवस्था वाघमारे परिवाराकडून केली आहे. खीरदान घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी सर्वांना वाघमारे परिवाराकडून सर्वांना आग्रहाची विनंती आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपल्या परिवाराच्या वतीने एक कुशल कर्म म्हणून, एक पुण्य कर्म म्हणून, एक दान कर्म म्हणून, ज्यांना कुणाला भंतीजींना दान द्यायचं असेल त्यांनी स्वइच्छेने दान या ठिकाणी द्यावं, ताटामध्ये दान ठेवावं, अभिवादन करावं, दर्शन करावं. दान म्हटल्यानंतर ताण नाही घ्यायचा, हे दान आपल्यासाठी आहे, आपलं कुशल कर्म आहे, आपलं पुण्यकर्म आहे. आणि म्हणून आपल्या चांगल्या हिता आणि सुखासाठी आपण दान कर्म केलं पाहिजे, धर्मकार्याला हातभार लावण्यासाठी काम केलं पाहिजे. तर ज्यांना कुणाला दान द्यायचं असेल त्यांनी या ठिकाणी ताटामध्ये दान ठेवावं, दर्शन करावं, अभिवादन करावं. आणि त्यानंतर खीर घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी वाघमारे परिवाराकडून सर्वांना आग्रहाची विनंती आहे. आजच्या मंगलमय प्रसंगी मी आपला जास्त वेळ न घेता इथेच थांबतोय. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मंगल हो, तुम्हा सर्वांचं हित हो, आपल्या सर्वांचं मंगल कामना हो. आपल्या सर्वांबद्दल मंगल कामना व्यक्त करून मी इथेच थांबतोय. म्हणा सर्वांनी साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. बाकीचे नियायचे फुलं फुटायचे भगवंताला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, फुले शाहू आंबेडकर यांना सर्वांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी त्या गृहप्रवेश म्हणून या ठिकाणी पूजा ठेवण्यात आली. आणि आपल्या हृदयातले, गावाकडले, तळागाळातले, आमच्या जीवलग असलेले यश प्रज्ञा बोधी यांना मी वाघमारे परिवाराने या ठिकाणी आमंत्रित केलं. आणि त्या आमंत्रणाला भंतेजींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि एका शब्दावर ते तयार झाले. ते यवतमाळला होते. तर त्या यवतमाळहून धावपळ करत या गृहप्रवेशासाठी आम्ही आमंत्रित केलं, त्यांना आग्रहाची विनंती केली. या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले. त्याबद्दल त्यांची मी या ठिकाणी बौद्ध उपासक आणि उपासिका या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी या घरात बाबासाहेबांच्या विचाराने सर्व काही होईल. भंतेजीला मी या ठिकाणी असं आश्वासन देतो, कुठल्याही प्रकारची देवीची पूजा या घरात होणार नाही. बाबासाहेबांच्या विचारानुसार या ठिकाणी वावरल्या जाईल. आणि भंतेजी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल भंतेजीचे मी आभार मानतो आणि इथेच थांबतो, कुणाचा वेळ न जास्त घेता.
बाकीच्यांनी प्रत्येकाने या एका एकाने फुलं ठेवा, अभिवादन करा. आंबोरे साहेब या. आले का? बरं तसंच राणा चौकामध्ये या ना, शिवराणा चौक. हा, शिवराणा चौकामध्ये या तिथे येतो. सर्वजण बसा. शिवराणा चौकात आम्ही हो रोडला येतो. ओमनी आहे का? बरोबर ठीक. खाली गिलास आहेत ना खीर हो खाली येतं. घ्या ना, मी ते आले. पाया पण स्वतः ठेवायचं आता म्हणजे तिथे ठेवायचं. वंदन केलं ते हे आहेत ना, हात दुखायला का हात दुखते.